गणपति उत्सव के अवसर पर उप मुख्यमंत्री अजित पवार ने राज्यवासियों को शुभकामनाएं दी। उत्सव के अंतिम दिन उन्होंने प्रसिद्ध सार्वजनिक श्रीमंत दगगूटशेठ हलवाई गणपति मंदिर का दर्शन किया। इस दौरान उन्होंने गणेश विसर्जन से जुड़ी जानकारी भी साझा की और आयोजन की व्यवस्था की सराहना की। अजित पवार ने कहा कि यह पर्व महाराष्ट्र की सांस्कृतिक विरासत का प्रतीक है और लोगों को आपसी भाईचारे व एकता का संदेश देता है। गणपति बप्पा के दर्शन के बाद उन्होंने श्रद्धालु से मिलकर उनके उत्साह को भी सराहा। किंवा वेगवेगळ्या मंडळांनी अशी अपेक्षा केलेली आहे आपले मानाचे जे 5 गणपती असतात त्याची सुरुवात ही वेळेमध्ये व्हावी 9-9:30 पर्यंत आणि 24 तासाच्या आत सगळ्या मिरवणुका पार पाडल्या जाव्यात, त्याच्यात व्यवस्थितपणे विसर्जन व्हावं। त्यावेळेस अनेकदा अनेक सन्माननीय लोकप्रतिनिधींनी सीपींनी पोलीस यंत्रणेनी यांच्याबरोबर चर्चा केली मंडळांच्या बरोबर आणि त्यांना विनंती केली की बाबा यामध्ये काही खूप मोठ्या प्रमाणावर तिथं विलंब लागतो आणि बाकीचे मंडळ मग कंटाळून जातात किंवा ते म्हणतात किंवा आम्हाला पुढे जायचं पण आम्हाला तुम्ही पुढे का जाऊन देत नाही, असं थोडीशी चर्चा यावेळेस निर्माण झाली। परंतु सगळ्यांनी मग एक वाक्यता केली आणि आपण जरा लवकर मिरवणूक सुरू करू, मानाचे गणपती लवकर त्या ठिकाणी सुरुवात करतील आणि साधारण ते गणपती गेल्यानंतर बाकीचे गणपती त्याच्यामध्ये सहभागी होतील। वेगवेगळ्या प्रकारच्या मिरवणुका असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळी मंडळे जी आहेत, काही जण रोषणाई करतात, ते अंधार पडल्यानंतर ती व्यवस्थितपणे दिसते म्हणजे लाईट्स वगैरे त्यांचे असतात। तर जे देखावे अंधार पडायच्या आत विसर्जन झाले पाहिजेत, ज्याच्यात रोषणाई नसते, देखावे असतात, अशा पद्धतीनं हे सगळे संध्याकाळपर्यंत पूर्णत्वाला जावे आणि मग नंतर जे वेगवेगळ्या पद्धतीचं लाइटिंग असतं त्याच्या मिरवणुका त्याच्यात सहभागी व्हाव्यात, असं साधारण नियोजन करण्याचा प्रयत्न आमच्या पोलीस यंत्रणेने केलेला आहे। त्याला आतापर्यंत सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे। आज एकंदरीत वातावरण पण सगळ्या राज्यामध्ये चांगलं राहिलेलं आहे। पावसाने काही भागामध्ये कहर केला, काही भागामध्ये जास्त पाऊस पडला, तिथं आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं। किंवा वेगवेगळ्या मंडळांनी अशी अपेक्षा केलेली आहे आपले मानाचे जे 5 गणपती असतात त्याची सुरुवात ही वेळेमध्ये व्हावी 9-9:30 पर्यंत आणि 24 तासाच्या आत सगळ्या मिरवणुका पार पाडल्या जाव्यात, त्याच्यात व्यवस्थितपणे विसर्जन व्हावं। त्यावेळेस अनेकदा अनेक सन्माननीय लोकप्रतिनिधींनी सीपींनी पोलीस यंत्रणेनी यांच्याबरोबर चर्चा केली मंडळांच्या बरोबर आणि त्यांना विनंती केली की